नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। बरेच दिवस झालं आपले आता कुठलेच मी कमेंट्सला रिप्लाय दिलेला नाही। तर बरेच जणांचं असं म्हणणं आहे की ताई मी आता रिप्लाय द्यायचं सोडलं की काय। असं काही नाही आहे, काही कारणामुळे काही कामाचा व्याप पण असतो, सगळं पाहावं लागतं, तर त्यामुळे मला काही कमेंटला रिप्लाय द्यायला वेळ मिळाला नाही आहे। तर आज मी काही कमेंट्स घेऊन आलेली आहे, त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे। कोणाकोणाचे ब्लाऊज शिवलेले आहेत तर त्यांचे काही अडचणी आलेल्या आहेत, तर कोणाची गळा उंचीचा आहे, काही ना काही आहेत, तर त्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। ज्यांनी लाईक केलं नाही ते लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर नंतर तुमच्या लक्षात येतं की काय आपल्याला याच्यातून घ्यायचं, काय आपल्या गरजेचं आहे। तर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडाल तर तुम्हाला लक्षात येणार नाही आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा। आणि आता मी तुम्हाला पहिली कमेंट घेते, हर्षा म्हणून आहे। तर हर्षानी तो 40 छातीचा ब्लाऊज आहे, त्याची गळा उंची मागील 6 आहे आणि ब्लाऊज शिवला तर कस्टमरला पहिल्या बटनला खूप टाईट झाला आहे। कस्टमरचं म्हणणं आहे तिला समोरील गळा मागील गळ्यापेक्षा मोठा असला तरी चालेल, पण त्यापेक्षा पाहिजे। तर ती म्हणते आता हा बिघडलेला ब्लाऊज मी दुरुस्त कसा करू आणि प्लीज रिप्लाय द्या। ब्लाऊजची उंची 12.5 आहे आणि कमरघेर 32 आहे। बरोबर आहे, कमरघेर आणि छातीघेरमध्ये फरक आहे। तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येतं का की हा ब्लाऊज छातीघेर 40 आहे, कमरघेर 32 आहे, त्याच्या दोन्हीतलं अंतर 8 इंचाचं आहे। बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत आता ह्या कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज तुम्ही शिवलेला असेल, बरोबर, तुम्ही फोर्टेक्स शिवा, कटोरी शिवा, म्हणजे कमरघेरापेक्षा छातीघेर जास्त आहे, तर त्यांची तब्येत पण कमी असेल, फक्त छातीचा घेर जास्त आहे। म्हणजे ज्या ठिकाणी 4 ते 5 इंचाचा फरक हवा असतो तर त्या ठिकाणी 8 इंचाचा आहे। बरोबर, म्हणजे तुम्हाला एकंदरीत कटोरी जी आहे टाईट झाला, बरोबर आहे, तो पहिल्या बटनला टाईट झाला। तर आणि कोणाकोणाचं असं होतं की छातीघेर जास्त असल्यामुळे आणि कटोरा जो असतो तो आपण घेतलेला असतो तो लहान घेतल्यावर सुद्धा बटन समोरचं टाईट होतं, किंवा प्रमाणापेक्षा जास्त मोंढ्यामध्ये फिटिंग केलं तरी पहिलं बटन टाईट होतं आणि बरोबर ह्या काचेला या ठिकाणी ताणल्यासारखं जाणवतं। तर अशा वेळेस फिटिंग बरोबर करा, एकदा घालायला लावा आणि परत एकदा थोडंसं उसवून बाहेरच्या साईडला फिटिंग, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगते, तुम्ही जर 7.5 वरती फिटिंग केली, एक्झाम्पल सांगते, तर अशा वेळेस टाईट झाला पहिला हुक किंवा पहिलं बटन टाईट वाटत असेल, तर आता तुम्ही 7.5 वर केली तर 7.25 वर किंवा 8 वर एकदा तुम्ही मोंढ्याची फिटिंग जी असते तर ती तुम्ही त्या ठिकाणी टिप मारून बघा। थोडासा त्रास होईल उसवायची ती टिप, आणि तशी टिप मारून बघा ब्लाऊज कसा बसतो, ब्लाऊज व्यवस्थित बसेल। बरं, आता त्या म्हणतात उंची मागच्या उंचीपेक्षा पुढील उंची जास्त झाली तर चालेल, तर त्यांना का वाटलं तसं, मागील उंचीपेक्षा पुढची उंची टाईट झाल्यामुळं असं वाटतं की उंची जास्त झाली का काय। मग त्यावेळेस तुम्ही गळ्याचा आकार कसा देता, गळ्याचा आकार तुम्हाला मी सांगत असते, गळा रुंदी जर 2.5 घेतली असेल तर तुम्ही खालच्या साईडला जे आपण गळ्याचा आकार देतो तर त्या ठिकाणी तुम्ही 2.25 किंवा 2.5 घेतलेला आहे, 3 किंवा 3.5 घेऊ शकता, पण तुम्ही अर्धा इंच जास्त घ्या। गळा रुंदीच्या शोल्डरला जी 2.5 घेतो त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा खालच्या साईडला तुम्ही अर्धा इंच जास्त घेत जा। बरं, हा झाला प्रश्न। परत त्या म्हणतात गळा आता तुम्हाला उसवावाच लागेल असं, पण आधी हे करून बघा, कारण की तुम्ही डायरेक्ट गळा मोठा करायला गेलात, बरोबर आहे, आणि कारण की हा प्रॉब्लेम येणारच आहे फिटिंगचा। जर तुमची मोंढ्यामधली जर फिटिंग प्रमाणापेक्षा जास्त 1/2 इंच झाली असेल किंवा अर्धा इंच जास्त झाली असेल तर त्या ठिकाणी टाईट वाटतं, पहिल्या बटनला टाईट वाटतं ब्लाऊज। तर अशा वेळेस काय करा, तिथला बदल करून सुद्धा जर त्या महिलेला समोरचा गळा मोठा हवा आहे तर तुम्हाला पूर्ण गळपट्टी किंवा तुम्ही गोट लावलेली असेल, हातशिलाई केलेली असेल, ती पूर्ण काढावी लागेल आणि पहिल्या हुकच्या तिथून तुम्हाला मग अर्धा इंच जास्त गळा उंची घ्यायची का 1 इंच घ्यायची ते तुम्ही ठरवा त्यांना विचारून, बरोबर। पण माझं असं म्हणणं आहे, तुमची मोंढ्यामध्ये फिटिंग चुकली, म्हणजे तुम्ही प्रमाणापेक्षा अर्धा ते 1/2 इंच जास्त टाईट केला ब्लाऊज, तर तिथं थोडंसं उसवून बघा। आलं लक्षात हर्षा?
आता आणखीन आपले बरेच कमेंट आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता दुसरी कमेंट आहे, गळ्याचा आकारमध्ये प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे, तुम्ही गळ्याचा आकार जेव्हा घेता तर तुम्हाला मी सांगते, आता या ठिकाणी मी आखूनच दाखवते तुम्हाला, म्हणजे जे काही प्रश्न असतील तुम्हाला मला सविस्तर सांगायला बरं पडेल. हे झालं आपला आपण गळ्याचा आकार करून घेतलेला आहे. परत तुम्हाला सांगते, या ठिकाणी आपण गळा रुंदी घेतली 2 इंच, तर या ठिकाणी तुम्ही 2.5 इंच घ्या. आता या ठिकाणी आपण गळा रुंदी या ठिकाणी 2.5 घेतली किंवा 2 घेतली, तर या ठिकाणी 1/2 इंच जास्त घ्यायची. त्यानंतर याला असे लाईन मारून घ्यायची. मग तुमचा गळ्याचा आकार चुकतो. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी काय करा, 1/2 इंचावरून तुम्ही गोलाई द्या, नाहीतर तुम्ही 1/4 इंचावरून गोलाई द्या. बरोबर. आणि त्यानंतर जर तुम्हाला आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही जो गळ्याचा आकार देण्याची पट्टी आहे त्याचा वापर करा. आलं लक्षात? काही नाही हो, खूप सोपं आहे. तुम्हाला असं तुम्ही ना गोंधळून जाता, तसं गोंधळून जाऊ नका. परत दुसऱ्या आहेत सुनीता म्हणून, मी बरेच जणांचे ब्लाऊज शिवले पण शोल्डरला ब्लाऊज पुढे येतात, त्याचे कारण सांगा. यामध्ये मी काय बदल करावे? पुढे येतात तर तुमचा कमरेमध्ये ब्लाऊज लूज आहे, मुंड्यामध्ये थोडासा लूज आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मागच्या साईडनी पुढच्या साईडला कलला जातो. कारण आपलं कसं होतं, ते ब्लाऊज पुढच्या साईडला असं मागच्या साईडला कलणार नाही, तर पुढच्या साईडला तो कलणारच 1 इंचानी. मग शोल्डर जी पट्टी आपली ही असते ती पुढे येते. तर ती कधी येते, तुमचं जर कमर घेर जो फिटिंगचा आहे तर तिथे कमरेमध्ये लूज असेल आणि मोंढ्यामध्ये थोडासा लूज असेल. आणि जरी तुमचा मोंढ्यामध्ये दंडघेरामध्ये जर ब्लाऊज बरोबर असेल आणि कमरेमध्ये लूज असेल तरी पुढे येणार आणि या ठिकाणी मोंढ्यामध्ये चुन्या दिसल्या जाणार. बरोबर. तर ही काळजी घ्यायची. परत दुसऱ्या म्हणतात, ताई श्रावणी म्हणून आहेत, तुम्ही घागरा ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर दाखवेन, थोडे दिवसात नक्की दाखवेन. परत उषा देसाई आहेत, तर त्या म्हणतात, खूप सोप्या पद्धतीने डिटेल माहिती देता. मला मागचा गळा 4 किंवा 5 ठेवायचा आहे, त्यासाठी शोल्डर मोंढा उंची किती घेऊ? त्यांनी आपल्याला फक्त मागचा गळा दिलेला आहे आणि 4 आणि 5. तर त्यांना आता आपल्याला गळा रुंदी सांगायची आहे. आणि त्यांनी आताचं जे मी 4 आणि 5साठी तुम्हाला गळा रुंदी सांगते, मग छाती घडी कितीही असू द्या, छाती घेर कितीही असू द्या, त्याचा प्रश्न नाही आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची कितीही असू द्या, त्याचा पण प्रश्न येणार नाही आहे. फक्त आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे, मोंढा उंची किती घ्यायची आहे, शोल्डर किती घ्यायचे, तेवढं माप टाकायचं आहे. बरोबर आहे. तर आता मी तुम्हाला त्याचं माप सांगते. आता या ठिकाणी बघा, शोल्डर घेतलेली आहे. आता आपल्याला मागचा गळा हा आता मी या ठिकाणी उंची घेतली, समजा कोणतीही असू, कितीही असू द्या, 12 ते तुम्ही 16पर्यंत ही पूर्ण उंची ब्लाऊजची असेल तरी चालेल. या ठिकाणी 9 पासून 12पर्यंत घडी कितीही असू द्या, 8 पासून 8.5 पासून ते 12-13पर्यंत घडी असू द्या, काही फरक पडणार नाही आपल्याला. फक्त इथं आपल्याला गळा उंचीनुसार आपली शोल्डर बदलते, मोंढा उंची बदलते, गळा रुंदी बदलते. बाकी ह्याच्यापेक्षा काही ब्लाऊजमध्ये बदल होत नाही. बाहीगडीच्या वेळेस तुम्हाला बाहीगडीचं सांगेन. तर या ठिकाणी बघा, आता आपल्याला शोल्डर आपण आपले किती आहे, गळा उंची मागील 4 किंवा 5. त्यासाठी काय करायचं, शोल्डर 6 घ्यायची. शोल्डर किती घ्यायची, 6 घ्यायची. आता ही शोल्डर आपण 6 घेतली. बरोबर आहे. तर मोंढा उंची किती घ्यायची, 6.5 घ्यायची. तर मी तुम्हाला काय सांगत असते, ज्या वेळेस आपली शोल्डर जेवढी आहे त्याच्यापेक्षा मोंढा उंची 1/2 इंचानी जास्त घ्यायची. म्हणजे आता या ठिकाणी आपण 6 घेतली, शोल्डर 6 घेतली, तर ही मोंढा उंची आपली किती असणार आहे, 6.5 असणार आहे.
हे लक्षात घ्या. आलं लक्षात. त्यानंतर आपली गळारुंदी. गळारुंदी 2.5. या ठिकाणी आपण गळारुंदी किती ठेवणार आहे? 2.5. तीन ठेवणार आहे. मग तुम्ही गळा उंची या ठिकाणची 5 घ्या किंवा 4 घ्या. मग ह्या ठिकाणी आता आपण 4 घेतली किंवा 5 घेतली अशी समजा. मग इथं 3 घेतलं तर या ठिकाणी तुम्ही 3.5 घ्या आणि गळ्याचा आकार देऊन घ्या. आलं. मोंढा उंची आता तुम्हाला सांगितली 6.5 घ्यायची. या ठिकाणी मी मोंढा उंची सांगितली 6.5 घ्यायची, गळारुंदी घेतली. आता मोंढ्याचा आकार. आता या ठिकाणी आपण काय करत असतो? पाऊण घेत असतो. पण आता आपण शोल्डर 6 घेतल्यामुळे या ठिकाणी पाऊण किंवा अर्धा काही घ्यायचं नाही. परत आपण या ठिकाणी बघा आता डायरेक्ट मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहे. त्यानंतर आतील मोंढ्याचा आकार या पद्धतीने द्यायचा. बाहेरच्या साईडनी 1/2 इंच. आलं लक्षात. मग मागचा पुढचा याच पद्धतीने आता मी पुढचा सुद्धा मोंढ्याचा आकार देऊन दाखवलेला आहे आणि या ठिकाणी मागचा सुद्धा आकार गळ्याचा दिलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग बाकीचं जसं आहे तसं, जसं आपण शोल्डरच्या खाली टक्स उंची मागील किती घेतो? 5 इंच घेतो. पुढील गळा 6 इंच. पण या ठिकाणी जे माप आपण शोल्डर ते घेतले, मग ही जसं टाकलं तसंच पुढचं सुद्धा टाकणार आहे. आणि या ठिकाणी 1/2 इंच मुंढ्याच्या साईडला उतार द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही माप टाकू शकतात. आलं लक्षात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नवीन एक चॅनल अंजली शिलाई क्लासेस आहे, त्याच्यावरती सुद्धा आता क्लास चालू आहे 1 जानेवारीपासून. ज्यांना कोणाला नवीन शिकायचं आहे, नवीन त्यांना बेसिक काहीच माहिती नाही आहे, तर त्या चॅनलवरती सर्व डिटेल माहिती देत आहे. तर त्या चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात.